Hello friends, last lecture we have to discuss the new topic, that is the plant water relation. In the topic we have to discuss the last lecture properties of water, then water absorption organ, that is the root, and we have also observed or seen the structure of root here, as well as absorption, active site of the absorption, that is the water available in the roots. These are the points we have to discuss, as well as on the last lecture we have to discuss the new concepts in regarded this topic, that is the imbibition, diffusion and osmosis. In detail we have to discuss here the what is meant by diffusion and what is meant by osmosis. Here imbibition means the swelling up of the hydrophilic colloids due to the absorption of water. म्हणजे एखादी गोष्ट पाण्याच्या प्रेशरमुळे स्वेल होत असेल, फुगवटा येत असेल त्याला आपण काय म्हणू, इम्बिबिशन. फॉर एक्झाम्पल, बेदाणे आपण पाण्यात भिजत घातलेत आणि 2 तासानंतर जर बघितले तर त्या बेदाण्याचा आकार एनलार्ज झालेला असतो, किंवा अगदी हरभरे असतील तर दिस इम्बिबिशन इज डिपेंड्स ऑन दी सेल वॉल ऑफ दी मटेरियल. ओके, सो इम्बिबिशन कॅन शोज दी स्वेलिंग अप ऑफ हायड्रोफिलिक कोलायडल्स. म्हणजे काय, तर पाण्याच्या प्रेशरमुळं एखाद्या गोष्टीला फुगवटा येणं, ह्याला तुम्ही काय म्हणाल, इम्बिबिशन म्हणाल. तर इम्बिबिशनचे सिग्निफिकन्स महत्त्वाचे आहेत ते कुठले, तर सीड जर्मिनेशनमध्ये इम्बिबिशन सगळ्यात महत्त्वाचं असतं. व्हॉट इज मीन बाय सीड जर्मिनेशन, म्हणजे एखादी बियाणाची उगवण क्षमता जी आहे ती त्याच्या हायड्रोफिलिक नेचरवर डिपेंड असते. म्हणजे शेतामध्ये शेतकऱ्यानं जर बी पेरलं तर पहिल्या 1-2 दिवस ते बी अंकुर घेण्यापूर्वी किंवा सीड जर्मिनेशन होण्यापूर्वी ते सीड सोलॉन होतं. सोलॉन म्हणजे फुगवटा येतो, त्याला स्वेलिंग अप होतं, आणि त्या स्वेलिंग अपमुळं त्या बियाणाची उगवण शक्ती आपल्या लक्षात येते. म्हणजे काय होतं, फुगवटा आल्यानंतर त्याची सीड कोट रप्चर होते आणि त्याच्यातून रॅडिकलपासून रूट आणि प्लुम्युलपासून शूटची डेव्हलपमेंट होते. ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणू, इम्बिबिशन म्हणू. इम्बिबिशनमध्ये काय शंका असेल तर अजून माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही विचारलं तरी चालेल. पण इम्बिबिशनची कन्सेप्ट लक्षात घ्या. आपल्याला एक प्रॅक्टिकल आहे इम्बिबिशनचं, त्यामध्ये आपण फक्त रेझिन्स म्हणून, किंवा रेझिन नाही घेतलं तर आपण त्याच्याऐवजी बेदाणे घेतो आणि ते पाण्यात टाकतो. पाण्यात टाकल्यानंतर त्याचं श्रिंकेज दिसतं. श्रिंकेज म्हणजे सीडकोट जे आहे ते श्रिंक होते, किंवा तुम्ही पोहायला गेल्यानंतर बऱ्याचदा तुमच्या हाताला किंवा पायाला बराच वेळ तुम्ही पाण्यात राहिल्यानंतर जे श्रिंकेज होतं त्या श्रिंकेजला किंवा स्वेलिंगला स्वेलिंग होत नाही का, तर आपल्या बॉडीमध्ये त्या पद्धतीची डेव्हलपमेंट आहे. पण खूप वेळ पाण्यात राहिल्यानंतर किरवजल्यासारखा जो प्रकार होणं, त्या किरवजल्यासारख्या प्रकारालाच आपण काय म्हणू, इम्बिबिशन म्हणू. देन नेक्स्ट पॉईंट, डिफ्युजन. देन व्हॉट इज मीन बाय डिफ्युजन. डिफ्युजन means the movement of particles of or molecules from the region of higher concentration to the region of lower concentration is called as a diffusion. The rate of diffusion is depends on the substance, therefore it depends upon its free energy or a chemical potential. आता इथं थोडंसं फिजिओलॉजी आहे बायोलॉजिकली, सो तुम्हाला हा पॉईंट केमिस्ट्रीशी रिलेटेड वाटेल थोडासा. सो देन डिफ्युजन नंतर दुसरा पॉईंट आहे, डिफ्युजन नंतर बघितलेलं ऑस्मॉसिस. व्हॉट इज मीन बाय ऑस्मॉसिस. डिफ्युजनची डेफिनेशन लक्षात आली का. आय हॅव टोल्ड यू द डिफ्युजन मीन्स दी डिस्पर्सल. डिस्पर्सल म्हटलं म्हणजे स्कॅटर्ड, दे कॅन स्कॅटर्ड हिअर अँड देअर. इट इज डिफाईन्ड ॲज द मुवमेंट ऑफ आयन ॲटम्स मॉलिक्युल्स, काही म्हणा, कोणताही एक शब्द घेतला तरी चालेल, ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. देन डिफ्युजन नंतरची डेफिनेशन आपण बघितली ऑस्मॉसिसची. द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम द रिजन ऑफ हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज अ ऑस्मॉसिस. and this osmosis can shows the migration of solvent. Then with respect to their concentration of osmotic migration, there are 3 types of the solutions. They are recognized as hypertonic, hypotonic solution as well as the isotonic solution.
Then first we have to discuss here the what is meant by hypotonic solution. When a cell is placed in water, एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा पाण्यात ठेवता त्याला आपण डेफिनेशन कशी सांगतोय बघा. When a cell is placed in the water, the cell sap is highly concentration. जिथं सेल सॅपमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्याला आपण म्हणू हायपरटोनिक सोल्युशन. हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन किंवा सेल सॅप इज हायली कॉन्सन्ट्रेटेड is called as a hypertonic solution. When cell sap is ह्याची opposite definition आहे. When cell sap can shows the lower concentration called as a hypotonic solution. बघा डेफिनेशन दिली. मी काय सांगितले डेफिनेशन हायपरटोनिकची. When a cell is placed in water, the cell sap is highly concentrated called as a hypertonic solution, and the cell sap is hypotonic solution when it can be placed in the lower concentrated solution or a lower osmotic concentration called as a hypotonic solution. Then next I have to told here the isotonic solution. Then what is meant by isotonic solution? Isotonic solution मध्ये जे concentration असेल ते equal concentration असेल. Two solutions are the equally concentrated, so called as a equal osmotic pressure, that is the isotonic. Isotonic means equal water concentration called as a isotonic solution. Neither gain nor loss water in the osmotic system called as a isotonic. Hypotonic मध्ये weak concentration असेल. हायपरटोनिक मध्ये हायली कॉन्सन्ट्रेशन असेल. हाय कॉन्सन्ट्रेशन एवढा शब्द महत्त्वाचा आहे. आणि आयसोटोनिक मध्ये इक्वल कॉन्सन्ट्रेशन. देन ऑस्मोसिस आर ऑफ ए टू टाइप्स. विच आर द टू टाइप्स ऑफ द ऑस्मोसिस? एक्झोऑस्मोसिस अँड एंडोऑस्मोसिस. देन पहिला कन्सेप्ट बघूया आपण. एक्झोऑस्मोसिस, द मायग्रेशन ऑफ अ सॉल्वेंट फ्रॉम द cell outside called as a exosmosis. Means water moves out of the cell is called as a exosmosis, and water can moves inside the cell called as a endoosmosis. मी डेफिनेशन इन शॉर्ट सांगितलात. एक्झोऑस्मोसिस मध्ये काय सांगितले डेफिनेशन? द मायग्रेशन ऑफ सॉल्वंट. टेक्स्चुअल डेफिनेशन काय बघा. द मायग्रेशन ऑफ सॉल्वंट फ्रॉम द सेल आउटसाइड, पेशीच्या बाहेरच्या बाजूला होणार आहे त्याला आपण काय म्हणू? एक्झोऑस्मोसिस. मी दुसऱ्या भाषेत दुसऱ्या शब्दात डेफिनेशन काय सांगितली? व्हेन दी वॉटर मूव्स आउट ऑफ द सेल. आउट ऑफ द सेल महत्त्वाचा शब्द आहे. आउट ऑफ द सेल और इनसाइड द सेल. आउट ऑफ द सेल एक्झोऑस्मोसिस, इनसाइड द सेल एंडोऑस्मोसिस. सो these are the exosmosis and endoosmosis related to the types of osmosis. Then next point is turgor pressure. Turgidity is increases. What is meant by turgor pressure? TP is called as a TP. Cytoplasms can become a turgid or turgid. The turgidity increases. This if turgidity is increases called as the turgor pressure of the cell. Turgor pressure is equal to wall pressure. TP is equal to OP. टर्गर प्रेशर जेवढा असतो तेवढाच त्याचा वॉल प्रेशर असणार आहे, कारण सायटोप्लाझम जे आहे सेलमधलं त्याच्यावरती त्याचा सेल वॉलचा प्रेशर डिपेंड असणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. देन नेक्स्ट पॉईंट ऑस्मोटिक प्रेशर. The pressure is exerted due to the osmosis is called as the osmotic pressure, and osmotic pressure is the pressure of the solution. So then next point in your syllabus here given that is the osmotic pressure of solution is equivalent to the pressure which must be exerted upon its prevent of flow solvent across the semi-permeable membrane.
हे कन्सेप्ट दिलेले आहे सिलेबसला आपल्या. देन नेक्स्ट पॉइंट इज फॅसिलिटेड वॉटर और वॉटर पोटेन्शियल. आपण पहिला वॉटर पोटेन्शियल आणि केमिकल पोटेन्शियल असं म्हणूया ह्या पॉईंटला. इथं हेडिंग काही दिलेलं नाही आहे. सो फर्स्ट वी हॅव टू डिस्कस हिअर द वॉटर पोटेन्शियल अँड केमिकल पोटेन्शियल. द एलिमेंटरी कन्सेप्ट ऑफ द थर्मोडायनॅमिक्स रिलेटेड टू द वॉटर आर डिस्कस्ड हिअर, दॅट इज द chemical potential as well as the water potential. First we have to discuss here the what is meant by water potential. Water potential is denoted by the letter psi, a Greek letter psi, psi म्हणतो आपण, फक्त त्रिशूळासारखं चिन्ह आहे साईचं. So first we have to discuss here the water potential. The definition of water potential is the difference between the free energy of a water molecule in a pure water and free energy of any solution called as a water potential. Water potential is a pure water of always zero, and addition of any solute in it decreases its psi value. Therefore they can shows the negative value. So here a typical plant cell containing cell wall, vacuole, cytoplasm subjected to the movement of water. A number of factors are involved in the determine the water potential of the cell sap. The water potential is have been protoplasm is equal but opposite in a sign of a dpd. What is meant by dpd? dpd is 0. What is the long form of dpd here? Osmotic pressure, Turgor pressure, and the difference between the potential difference. असं असेल potential difference dpt. Then here the next point, factors affecting the water absorption. Which are the factors are affect the water potential? First, the presence of capillaries, water is essential. Then rate of water absorption is a maximum at the soil temperature between 20 degree to 30 degree. High concentration of a solute in a soil water is reduced the rate of absorption of water. Poorly aerated soil shows the poor absorption. Increase the transpiration accelerated the rate of absorption of water is irrigated soil. These are the factors affect the water potential. What I say here, the water potential indicates the direction and relative rate of diffusion system. आता ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो सांगितलेला आहे, वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी महत्त्वाच्या काय असतील तर जमिनीमधून वॉटर कॅपिलरीज येणं महत्त्वाचे असतील. दुसरं, रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन किती असू शकतो, मातीपासून मातीचं टेम्परेचर बघता तर तो 20 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस इतका असू शकेल. देन नेक्स्ट पॉईंट सांगितला इथं वॉटर पोटेन्शियलमध्ये, त्याचं हायर कॉन्सन्ट्रेशन जे आहे, आता ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू व्हॉट इज मीन बाय सॉल्यूट, सॉल्वंट अँड सोल्युशन. सॉल्यूट म्हणजे जे डिझॉल्व्ह होणार आहे ते, थोडक्यात मिठाचं द्रावण तयार केलं आपण तर मीठ हे सॉल्यूट असेल, पाण्यामध्ये टाकताय तुम्ही म्हणून पाणी हे सॉल्वंट असेल, आणि ज्यावेळी तेवढं ठराविक अमाऊंट ऑफ सॉल्यूट कॅन बी डिझॉल्व्ड इन ए स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर कॉल्ड ॲज अ सोल्युशन. काही विशिष्ट प्रमाणात सॉल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर जे तयार होतं त्याला तुम्ही सोल्युशन म्हणता. आणि हे जे आहे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ते कशावर डिपेंड असेल, सॉल्यूटचा रेट काय आहे, किती सॉल्यूट जे आहे ते सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झालं आहे किंवा सॉल्युशन कसं आहे तुमचं त्याच्यावर डिपेंड असेल. आता माती जर मुरमाड रेताड असेल तर किंवा काळी माती असेल, ह्या दोन्ही तिन्ही मातींमध्ये फरक लक्षात येईल तुमच्या. काही मातीची क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, काहीची कमी असते. जर एरेटेड सॉईल असेल म्हणजे त्याच्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असेल तर त्या वाळू असणाऱ्या मातीमध्ये, जास्तीत जास्त वाळू असणाऱ्या मातीमध्ये
ॲब्सॉर्प्शनचं प्रमाण किंवा रेट जो आहे तो कमी असेल. पुअर ॲब्सॉर्प्शन रेट इज प्रेझेंट इन दी पुअरली एरिएटेड सॉईल. एरिएटेड म्हणजे थोडक्यात ज्याच्यामध्ये खडी, दगड किंवा वाळूचं प्रमाण ज्या सँडमध्ये जास्त असेल त्याला एरिएटेड वॉटर आपण म्हणतो. देन इन्क्रीज ट्रान्सपिरेशन ॲक्सेलरेटेड द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. जिथं ट्रान्सपिरेशनचा रेट वाढतो तिथे ॲब्सॉर्प्शनचा रेट जो आहे तो त्या सॉईलवर डिपेंड असतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय ट्रान्सपिरेशन हे माहिती नाही आहे, तर पुढं आपल्याला ट्रान्सपिरेशन म्हणून एक पॉईंट येईल, त्याच्यामध्ये आपण ते ट्रान्सपिरेशन म्हणजे काय बघूया. देन नेक्स्ट पॉईंट इज अ फॅसिलिटेड डिफ्युजन. इथे एक राहिला एक फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, तर फॅसिलिटेड डिफ्युजन जे आहे ते त्याच्यामध्ये प्रोटीनची एक साईट असते आणि ती प्रोटीनची साईट जी असते त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणतात. ही डायग्रॅम बघा, ह्याच्यामध्ये प्रोटीन प्रेझेंट आहेत. इंट्रासेल्युलर स्पेसमध्ये प्रोटीन चॅनल्स आहेत. टेक्स्टबुकमध्ये तुमच्या डायग्राम दिलेले आहे ऑन पेज नंबर 121वरती. त्याच्याशी रिलेटेड ही डायग्राम आहे, त्याला आपण फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणू आणि त्याच्याशी संबंधित हा पॉईंट आहे. काय सांगितलं आहे, द पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ अ सॉल्यूट व्हेन mediated by a carrier is called as a facilitated diffusion. The particles that are lipid solution can be easily diffused through the lipoproteinous cell membrane, and the diffusion of a hydrophilic solute has been facilitated because of the diffusion across the membrane is difficult. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हेड आणि टेल असणारा रिजन दिसेल. म्हणजे थोडक्यात काय, वरती हेड आहे आणि खाली टेल आहे, तर त्या रिजनला आपण हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असे दोन रिजन म्हणतो. हायड्रोफिलिक म्हणजे पाणी वाहून नेणारे, त्याला हायड्रोफिलिक किंवा वॉटर लविंग म्हणू शकता. आणि त्याच्यातून त्या प्रोटीनचे किंवा लिपिडचे लेयर्स असतात आणि त्याच्यापासून लिपोप्रोटीनस लेअर तयार होते किंवा प्रोटीन लेअर तयार होते. आणि त्याच्यामध्ये जे गॅप आहे प्रोटीन चॅनल म्हणून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस टोमॅटोसारखा भाग दिसतोय, ते काय करतात, प्रोटीन जे असतात ते प्रोटीन ट्रान्सपोर्टचं काम करतात आणि तिथं आपण काय म्हणू, फॅसिलिटेड प्रोटीन म्हणतो. आता फॅसिलिटेड प्रोटीनमध्ये पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ अ सॉल्यूट व्हेन दी मिडिएटेड बाय अ कॅरियर म्हणून शब्द दिला आहे. चॅनल म्हटलं त्याला. सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असते. त्याच्यामध्ये आयन एक्सचेंज होतं आणि ते आयन्स असतात लिपिडच्या स्वरूपात किंवा प्रोटीनच्या स्वरूपात किंवा लिपोप्रोटीन असतात त्याच्यामध्ये, आणि ते डिफ्युजनला रिस्पॉन्सिबल असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज अ फॅसिलिटेड डिफ्युजन. देन नेक्स्ट पॉईंट इन अवर सिलेबस दॅट इज दी प्लाझ्मोलायसिस. आता व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मोलायसिस, इथं एक ऑस्मोसिसचे एक डायग्राम दाखवले, तेही महत्त्वाचं आहे. ऑस्मोसिस बघून घ्या, नंतर आपण प्लाझ्मोलिसिसकडे जाऊया. ऑस्मोसिसमध्ये आपण सांगितलेलं आहे ऑलरेडी, आय हॅव टोल्ड यू व्हॉट इज मीन बाय ऑस्मोसिस, द मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन फ्रॉम द रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. ह्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. आणि ऑस्मोसिस होण्यासाठी सेमी परमिएबल मेम्ब्रेन महत्त्वाची असते आणि ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन ह्याच्यामध्ये ऑस्मोसिसमध्ये दाखवले. ऑस्मोसिस आणि रिव्हर्स ऑस्मोसिस तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. प्रोसेस ऑफ डिफ्युजन ऑफ वॉटर अक्रॉस दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन अँड दी इट कॅन मूव्स डाऊन concentration of gradient always refer to the living cells. Need of water for the movement, example movement of water into the root hairs or cells. This is called as a osmosis. Then next point जो आहे सिलेबसला त्याला तो आहे प्लाझ्मोलिसिसचा. पण इतर टाईम जो आहे तो 20 मिनिटाचा व्हिडिओ अपलोडिंगला प्रॉब्लेम येईल. सो आय हॅव टू स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस विथ न्यू पॉईंट दॅट इज दी प्लाझ्मोलिसिस म्हणजे काय आणि त्याची टाईपसुद्धा बघूया आपण. तर टुडेज होमवर्क काय असेल तुम्हाला, राईट अ शॉर्ट नोट ऑन द डिफ्युजन, राईट अ शॉर्ट नोट ऑन ऑस्मोसिस, राईट अ शॉर्ट नोट ऑन किंवा गिव द डिफरन्स बिटवीन डिफ्युजन अँड ऑस्मोसिस, हा एकच प्रश्न केला तरी चालेल. आणि राईट अ शॉर्ट नोट ऑन वॉटर पोटेन्शियल अँड व्हॉट इज मीन बाय फॅसिलिटेड डिफ्युजन. त्याच्यामध्ये मागच्या पेजवरची म्हणजे 121वरची डायग्राम येणार आहे एक्सप्लेनेशनला. So we have to stop here. Next lecture we will meet with the new point. Thank you.